60 वर्ष म्हातारी त्वचा देखील तरुण होईल या पॉवरफुल घरगुती उपायाने कोणत्याही औषध किंवा क्रीम शिवाय एकदा करून बघा। खूप छान रिझल्ट येतो। त्वचेवर आलेल्या सुरकुत्या, काळवटपणा पूर्णपणे नाहीसा होतो। 100% रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। स्टेप बाय स्टेप फॉलो करा। एकही स्टेप मिस केली तर म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही। आणि हो, आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर यासाठी बघा, एका वाटीमध्ये मी घेतलेला आहे बेसन पीठ। साधारण 2 चमचे बेसन पीठ मी ते घेतलेलं आहे। तुम्ही कमी जास्त अगदी तुमच्यानुसार याला घेतलं तरी चालतं। आणि अगदी बेसिक घरातील मोजक्याच गोष्टी आपल्याला लागणार आहेत। आता बेसन पीठ तर आपण घेतलं, यामध्ये टाकायची थोडीशी हळद। हळद जी आहे ना, ती आपल्या त्वचेला खूप छान निर्जंतुक करते, स्किनला ग्लोईंग बनवण्याचं काम करते आणि याचे औषधी असे भरपूर फायदे आहेत। त्यामुळे हळद आपल्याला इथे नक्की वापरायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे कॉफी पावडर। कॉफी पावडर बघा, अर्धा चमचा एवढी कॉफी पावडर नक्की वापरा। कॉफी पावडर आपल्या त्वचेला आतमधून क्लीन करण्याचं काम करते आणि त्यासोबतच खूप छान त्वचा अगदी ग्लोईंग आणि स्मूथ होते। तर यासाठी कॉफी पावडर अर्धा चमचा यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दही। तर दह्याऐवजी तुम्ही यामध्ये थोडंसं रोज वॉटर जरी टाकलं तरी चालतं, किंवा आपलं साधं कच्चं दूध जरी यामध्ये टाकलं तरी काहीच हरकत नाही। अगदी तुमच्या स्किनला जे सूट होतं, तुमच्याजवळ जे उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही हा पॅक बनवू शकता। यामध्ये आपल्याला 2 पॅक बनवायचे आहेत। 2 स्टेप आहेत, दुसरा पॅक नाहीये। एक असा आपण क्लिन्झर बनवणार आहोत, जे की अगदी साधं सरळ सोपं आहे बनवायला आणि रिझल्ट अमेझिंग आहेत त्याचे, जेणेकरून स्किन टाईट तर होते, स्मूथ आणि अगदी फेशियल सारखा ग्लो घरच्या घरी मिळतो। तर बघा, यामध्ये दही टाकून मी व्यवस्थित याला असं मिक्स केलेलं आहे। जास्त पातळ किंवा घट्ट याला आपल्याला करायचं नाही। त्यानंतर बघा, इथे आपल्याला लागणार आहे थोडीशी तुरटी। तर यामध्ये ना थोडंसं हे घट्टसर वाटत होतं, तर अजून थोडं दही मी टाकत आहे। तुम्ही वाटलंच तर थोडंसं दही आणि बाकी रोज वॉटर जरी टाकलं ना तरी चालतं। दह्यामुळे देखील आपल्या स्किनला ना खूप छान ग्लो येतो आणि त्यासोबतच स्किन टाईट होण्यासाठी देखील मदत होते। तर आता बघा, व्यवस्थित मी याला थोडंसं पातळ केलेलं आहे। आता इथे आपल्याला तुरटी लागणार आहे। तुरटी अगदी स्वस्तात कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळते आणि तुरटी जर तुम्ही एकदा वापरून बघितली तर तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला एवढा फरक दिसेल की अगदी तुम्ही चकित व्हाल। कारण की ना, कोणत्याही क्रीम केमिकल शिवाय तुरटी जी आहे ना, ती डबल रिझल्ट देते। तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील, वांगाचे म्हणा, इतर पिंपलचे डाग, पिंपल्स येत असतील, टॅनिंग झाली असेल, काळवटपणा असेल, स्किन लूज झाली असेल, सुरकुत्या वाटत असतील, तर या सर्व गोष्टींवरती एक रामबाण उपाय म्हणजे तुरटी आहे। याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता। ही पद्धत देखील खूप सोपी आहे। तर तुरटीचा खडा छोटासा मी घेतला, त्याला आपण बारीक करून घेतलं पावडर त्याचं करून, आणि अगदी चिमूटभर पावडर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। तुम्ही एकदाच पावडर भरपूर तुरटीचं बनवून ठेवा, तुम्हाला घरामध्ये भरपूर कामी येईल। आणि आता बघा, यामध्ये तुरटी टाकून मी मिक्स केलं। आता दुसरं जे क्लिन्झर आहे ते बघा कसं तयार करायचं। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे वॅसलीन। तर अगदी थोडंसं वॅसलीन आपल्याला घ्यायचं आहे आणि याला देखील तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त जरी बनवलं तरी चालतं। त्यासोबतच इथे मी तुम्हाला चेहऱ्यावरती याला लाईव्ह माझ्या लावून दाखवणार आहे। त्यासोबतच तुम्हाला जर हातापायावरती वापरायचं असेल तर बिनधास्त याला वापरू शकता। यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे कोकोनट ऑइल। सिंपल अर्धा चमचा कोकोनट ऑइल मी यामध्ये टाकलेला आहे आणि चांगलं याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी हे थोडंसं असं फ्लफी झालं पाहिजे, क्रीमी झालं पाहिजे, एवढं चांगलं एकजीव आपल्याला हे ऑइल आणि वॅसलीन करून घ्यायचं आहे, जेणेकरून एक क्लिन्झर इथे तयार होतं। आणि हे आता कधी कुठे कसं वापरायचं हे आपण बघणारच आहोत। पण बघा, बऱ्याच जणांना ना घरगुती उपाय करण्यासाठी वेळ नसतो, त्यामुळे ते स्वतःकडे लक्ष करू शकत नाही, स्किन केअर होत नाही। तर अशा वेळेस स्किन खूप जास्त खराब होते आणि स्किन व्यवस्थित करण्यासाठी वेगवेगळे सनस्क्रीन, मॉइश्चरायझर किंवा भरपूर अशा क्रीम केमिकल ते चेहऱ्यावरती लावतात आणि भरपूर त्यामुळे चेहऱ्यावरती नुकसान होतं। पण मग तुम्ही म्हणाल नॅचरल देखील पाहिजे, स्किन देखील व्यवस्थित राहिली पाहिजे आणि घरगुती उपाय करायला वेळ देखील नाही, आणि प्रत्येक वेळेस आपण असं भरपूर मेकअप लावून आपला चेहरा जो डल झाला आहे त्याला लपवू शकत नाही। पण एवढं सगळं करण्यापेक्षा स्किन केअर अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे मी एका स्टेपमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला घरगुती उपाय करण्यासाठी वेळ नसेल तर या पद्धतीने तुम्ही तुमची स्किन खूप छान ग्लोईंग बनवू शकता
आणि त्यासोबतच अगदी स्किन तुमची हेल्दी देखील होईल। तर यासाठी मी घेऊन आलेली आहे नेचर शोअरचं पोर्स अँड मार्क्स फेशियल ब्युटी ऑइल, जे की त्वचेला एका स्टेपमध्ये ग्लोईंग आणि हेल्दी बनवतं। हे एक असं फेशियल ऑइल आहे जे की लाईट वेट आहे, मॉइश्चरायझर आणि त्यासोबतच स्किनला हायड्रेट ठेवतं, सिरमचं देखील काम करतं। सिरमचं नरिशमेंट तर हे आपल्याला देतंच, त्यासोबतच SPF 50 प्रोटेक्शन हे आपल्याला देतं आणि त्यासोबतच याला लावल्यानंतर अजिबात असं चिपचिप स्किन वाटत नाही किंवा ऑइली स्किन वाटत नाही, व्हाईट कास्ट दिसत नाहीत। म्हणजे आपल्याला स्किन प्रोटेक्शनसाठी वेगवेगळ्या अशा लेअर द्यायची गरज नाही, एक्स्ट्रा एफर्ट घ्यायची गरज नाही। यामध्ये SPF 50 आहे, जे की आपल्याला स्ट्रॉंग UV प्रोटेक्शन देतं, जे की आपल्याला पिगमेंटेशन आणि टॅनिंग होण्यापासून वाचवतं आणि हे अगदी परफेक्ट आहे एव्हरीडे स्किन केअर रुटीनसाठी। त्यामध्ये तुम्हाला हेवी मेकअप करण्याची गरज नाही, फक्त एक सिंपल स्टेप आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला हे घ्यायचं आहे। याला लावण्यासाठी खूप असा छान ड्रॉपर दिलेला आहे आणि याच्या मदतीने असं आपल्याला चेहऱ्यावरती याला लावायचं आणि व्यवस्थित स्किनमध्ये हे मर्ज होतं आणि लगेचच आपली स्किन फ्रेश, हेल्दी, ग्लोईंग दिसते। त्यासोबतच आपल्याला यामध्ये मिळतं SPF 50 प्रोटेक्शन। हे एक नॅचरल अँटीसेप्टिक आणि सनस्क्रीन कंटेन असलेलं मोरिंगा ऑइल, जे की एक नॅचरल मॉइश्चरायझर जे आपल्या स्किन पोर्सला ओपन करतं। 72% ओलिक ॲसिड अँड 80+ अँटीऑक्सिडंट अँड अँटी इन्फ्लेमेटरी कंपाऊंड असल्यामुळे मदत होते आपला स्किन टोन इव्हन करण्यासाठी आणि हे कोलाजन प्रोटेक्शन प्रमोट देखील करतं। त्यासोबतच त्वचेला हायड्रेशन प्लस नरिशमेंट प्लस SPF 50 प्रोटेक्शन देतं आणि हे सर्व मिळतं एक सोबतच। त्यामुळे तुम्हाला जर हे नेचर शोअरचं पोर्स अँड मार्क्स फेशियल ब्युटी ऑइल घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता। हे तर ऑइल झालं ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्यासाठी, पण तुम्ही जर घरी असाल, वेळ असेल तर हा घरगुती उपाय देखील तुम्हाला खूप छान रिझल्ट देईल। तर यासाठी बघा आपण दोन्ही गोष्टी व्यवस्थित तयार करून घेतलेल्या आहेत। आता याला कधी, कुठे, कसं वापरायचं हे सर्वात महत्त्वाचं आपण बघूयात। अगोदर आपल्याला आपण जे वॅसलीन आणि कोकोनट ऑइलचं जे क्लिन्झर तयार केलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि भरपूर असं घ्यायचं आणि व्यवस्थित चेहऱ्यावरती अगोदर लावून घ्यायचं। त्यानंतर अशा प्रकारे हळूहळू मसाज, आपल्याला फेस मसाज करायची आहे आणि याला स्क्रब केल्यासारखं व्यवस्थित चेहऱ्यावरती चोळून घ्यायचं आहे। जास्त जोरात चोळायचं नाही, अशा प्रकारे मसाज देखील करायची। यामुळे काय होतं, हे चेहऱ्याला आतमधून पूर्णपणे क्लीन करतं। डेड स्किन असेल, ब्लॅक स्पॉट असतील, पूर्णपणे नाहीसे होतात आणि त्यासोबतच स्किन टाईट देखील यामुळे होते। तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला चेहऱ्याची क्लिन्झिंग करून घ्यायची आहे। अगदी पूर्ण तुम्ही जर याला पुसून टिश्यू पेपरवरती घेतलं तर बघाल खूप जास्त काळवटपणा पूर्णपणे निघून जातो आणि त्यानंतर आपल्याला आपण तयार केलेला फेस पॅक लावायचा आहे। अगदी जी आपण क्लिन्झिंग केली ना ती इथे मी तुम्हाला फास्ट करून दाखवली, पण साधारण 1 ते 2 मिनिट का होईना याला व्यवस्थित आपल्याला क्लिन्झिंग करायची आहे। त्यानंतर पुसून घ्यायचं किंवा धुवून घ्यायचा फेस पूर्ण आणि त्यानंतर हे फेस पॅक लावायचा। याला लावून 5 ते 10 मिनिट ठेवायचं। त्यानंतर रोज वॉटर घ्यायचं किंवा नॉर्मल पाणी आणि त्याने थोडंसं ओलं करायचं सुकल्यानंतर आणि अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हळूवारपणे थोडंसं चोळून हा पॅक काढायचा आहे। खूप छान रिझल्ट येतो। अगदी पहिल्याच दिवशी तुम्ही बघाल टवटवीत स्मूथ अशी ग्लोईंग स्किन दिसेल। आठवड्यातून 1 वेळा का होईना नक्की करून बघा आणि या संबंधित काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा।